23व्या वर्षी तिचे 25 पती. अनुराधा असं जाळं टाकायची की अजब कांड समोर येताच खळबळ. लग्न हे अतिशय पवित्र असे बंधन असते. एकदा लग्नबंधनात अडकल्यावर पती पत्नी एकमेकांच्या सुखदुःखात साथ देण्याची शपथ घेतात. सध्या मात्र एक अजब प्रकार समोर आलेला आहे. एका 23 वर्षीय अनुराधा नावाच्या तरुण महिलेनं लग्न या संकल्पनेला आपल्या पद्धतीनं वापरून घेतलेलं आहे. तिने 23व्या वर्षापर्यंत तब्बल 25 लग्न केलेले आहेत. म्हणजेच ही महिला 23व्या वर्षापर्यंत तब्बल 25 पतींसोबत राहिलेली आहे. आणि विशेष म्हणजे एकदा लग्न करून ती असं काही कांड करायची की सगळेच अचंबित होऊन जायचे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अनुराधा नावाची ही महिला मध्य प्रदेशमधील भोपाळमधील शिवनगर येथील रहिवासी आहे. तिचे वयवर्ष 23 आहे आणि ती उपवर मुलीच्या शोधात असलेल्या तरुणांना गाठायची, त्यांच्यासोबत लग्न करायची. विशेष म्हणजे लग्नानंतर ती घर लुटून 2 ते 3 दिवसात फरार व्हायची. अशाच पद्धतीने तिने तब्बल 25 पुरुषांना फसवलेलं आहे. एका पुरुषाशी लग्न केल्यानंतर ती 1 ते 2 दिवस तिच्या सासरी राहायची. नंतर अंदाज घेऊन घरातील सोने दागिने पैसे घेऊन पोबारा करायची. अनुराधाच्या विष्णू गुप्ता नावाच्या एका पतीने पोलिसात तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. सुनीता आणि पप्पू मीना नावाच्या 2 व्यक्तींनी मला खूप चांगली नवरी शोधून देतो असं आश्वासन दिलं. मात्र ज्या मुलीसोबत माझं लग्न लावून दिलं ती घरातील पैसे दागिने घेऊन पळून गेली असं विष्णू गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. या तक्रारीनंतर अनुराधाचा खरा चेहरा समोर आला. विष्णू यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लग्नानंतर 7व्या दिवशी अनुराधा घरातून पळून गेली. तिने सोबत घरातील 2 लाख रुपये नेले. हे लग्न सवाई माधोपूर येथे झाले होते. सोबत तिने दागिने मोबाईलही नेला. दरम्यान पोलिसांनी तपास केल्यानंतर अनुराधा नावाच्या या लुटमार करणाऱ्या नवरीची खरी माहिती समोर आली आहे. लग्नासाठी मुलीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना अनुराधाची टोळी गाठायची. त्या तरुणाला अगोदर अनुराधाचा फोटो दाखवला जायचा. त्यानंतर लग्नासाठी 5 ते 6 लाख रुपये वसूल करायचे आणि त्यानंतर थाटात लग्न लावले जायचे. मात्र लग्न लावल्यानंतर पुढच्याच काही दिवसात अनुराधा आपल्या सासरमधून पळून जायची आणि आता पोलिसांनी अनुराधाला अटक केलेली असून पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.